नवरगाव येथील स्थानिक भारतीय शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नवरगाव नगरीत अत्यंत उत्साहात आणि भव्यदिव्य अशा सांस्कृतिक दर्शन शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्याचे संपूर्ण नवरगाव नगरी भक्तिमय आणि सांस्कृतिक रंगात न्हाऊन निघाली होती। विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या भव्य शोभायात्रेच्या संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयातील सुमारे 4000 विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। ढोल ताशाच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात निघालेली ही रॅली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। लेझिम पथक, भजन दिंडी आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादाने वातावरण चैतन्यमय झाले होते। शोभायात्रेचे मुख्य आकर्षण स्वर्गीय बालाजी पाटील बोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ ग्रंथदिंडी आणि संत ज्ञानेश्वरांची पालखी होती। विद्यार्थ्यांनी बालशिवाजी, जिजामाता व शिवरायांचे मावळे आणि भगवान बुद्ध यांचे हुबेहूब जिवंत देखावे सादर करून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले। तसेच गोंडी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या रेला नृत्याने विशेष दाद मिळवली। प्रबोधनात्मक देखावे हे केवळ मनोरंजनच नव्हे तर सामाजिक भान जपण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्राणी व मनुष्य संघर्ष या विषयावर अत्यंत प्रभावी देखावे सादर केले। या माध्यमातून वन्यजीव संरक्षण आणि मानवी सुरक्षितता याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले। भारतीय शिक्षण संस्थेच्या या अमृत महोत्सवी निमित्त शोभायात्रेने नागरिक मंत्रमुग्ध झालेत। भारतीय शिक्षण संस्था नवरगावला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्त संस्था अमृत महोत्सव साजरा करीत आहे। या अमृत महोत्सवात भारतीय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बालाजी पाटील बोरकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती साजरी केली जाणार आहे आणि त्यानिमित्त आजपासून संस्थेचा कार्यक्रम सुरू झाला। त्यामध्ये सर्व विषयांना स्पर्श करणारी अशी शोभायात्रा गावामधून काढण्यात आली। यामध्ये विविध विषय घेतले गेले। स्वर्गीय बाबाजींची रथ संघाला 125 वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त तो रथ, त्यानंतर संविधान रॅली, संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याचं दृश्य, तसेच छत्रपती शिवरायांचं दृश्य, अशी विविध भगवान गौतम बुद्धांची रॅली, अशा विविध विषयांना स्पर्श करणारे। एवढंच नव्हे तर वंदनीय बाबाजींना जी कलाक्षेत्रात आवड होती आणि त्यामुळे भिल्ल आणि तंट यांचं पथक देखील या ठिकाणी आज आपलं परफॉर्मन्स सादर करायला आले होते आणि एक अतिशय सुंदर असा सोहळा आज आम्ही साजरा केलेला आहे।